मोफत आरोग्य शिबिराचं नियोजन आज या आरेवाडी गावामध्ये केलेलं आहे। याच्यामध्ये अनेक ठिकाणी वेगवेगळ्या आपल्या आरोग्याच्या समस्या असतील याचं निवारण केलं जात आहे। तरी सर्वांनी जरूर याचा लाभ घ्यावा। मोफत की बाबांनो, आपण स्वतः तरी स्वच्छ राहिलं पाहिजे। म्हणजे आपलं आरोग्य आपल्या हाती, हा आरोग्याचा संदेश पोहोचवणारे राष्ट्रसंत गाडगे बाबा याच पवित्र भूमीमध्ये जन्माला आले। त्यांनी स्वतः आपल्या हातात झाडू घेऊन एखाद्या गावामध्ये जावं आणि अखंड गाव स्वच्छ करावा, ही संकल्पना त्यांनी आम्हाला घालून दिली। कारण आरोग्याची पहिली पायरी असेल ती म्हणजे स्वच्छता मंडळी। आणि ह्या विषयाची सांगड घालून हा शाहिरी कार्यक्रम आपण सादर करतोय, ऐकतोय। याच्यामधून आपल्या आरोग्याच्या समस्याचं निवारण आपल्याला करायचं आहे। कारण एक महामंत्र आपण लक्षात ठेवला पाहिजे मंडळी, कारण आपलं आरोग्य आपल्या हाती असतं आणि हे जर का आपण जोपासलं, आपल्या घराच्या आजूबाजूचा परिसर जर का आपण स्वच्छ ठेवला, हे आम्ही तुम्हाला या शाहिरीच्या माध्यमातून सांगत असतो। याच्या पाठीमागे एकच कारण आहे की कोणती आरोग्याची समस्या आमच्यापर्यंत पोहोचू नये। आणि समजा त्यातून ही जर का आरोग्याची समस्या आपल्यापर्यंत पोहोचली तर जसं आज हे शिबिर होतंय, आरोग्य शिबिर, मोफत आरोग्य शिबिर, तर याच्यामध्ये आपल्या सर्व रोगांच्या समस्याचं निवारण केलं जाणार आहे मंडळी। याच्यासाठीच हे आरोग्य शिबिर होते। स्वर्गीय आर पाटील आबा यांच्या स्मृती प्रित्यर्थ मोफत आरोग्य शिबिर आज होते मंडळी। आणि ही संकल्पना, हा पाया आपल्याला साधू संतांनी घालून दिला, हा छत्रपतींचा महाराष्ट्र मंडळी। अहो कसं जगावं शिकवलं, कसं जगावं शिकवलं ते छत्रपती शिवाजी महाराजांनी। आणि कसं मरावं शिकवलं तर छत्रपती धर्मवीर शंभूराजांनी। तो आपला महाराष्ट्र संतांचा महाराष्ट्र कसा आहे म्हणाल? नरवीर संत जन्मले, महात्मे भले ज्ञानी राखिले, अलौकिक समानतेचे भान, अलौकिक समानतेचे भान, अलौकिक समानतेचे भान, मानव जातीचा करुणी सन्मान, राखली भारत भूची शान दिराची, राखली भारत भूची शान दिराची, राखली भारत भूची शान दिराची। काय वय होतं शिवाजी राजांचं? महाराज शिवाजी राजांचं वय होतं 16 वर्षाचं। ज्या वयामध्ये खेळावं बागडावं, ह्या वयामध्ये शिवाजी राजांनी तोरण्याला तोरण बांधलं, अनेक गडकिल्ले ताब्यात घेतले, शंकराचार्यांनी शंकर भाष्य लिहिलं, हे 16 वर्षाचं वय। स्वामी विवेकानंदांनी भारत भ्रमण केलं, हे सुद्धा 16 वर्षाचं वय। आणि ज्ञानेश्वर माऊलींनी ज्ञानेश्वरी सारखा महान ग्रंथ लिहून ठेवला, हे सुद्धा 16 वर्षाचं वय मंडळी। त्या जुन्या काळातलं 16 वर्षाचं वय इतिहास घडवणारं होतं, इतिहास लिहिणारं होतं। आणि तोच विचार जर का आता करू पाहता, आजच्या युगातलं हे 16 वर्षाचं वय, आमचा 16 वर्षाचा युवक मंडळी। सांगायची वेळ येते शाहिराला, प्रबोधन करायची वेळ येते, ते जुन्या काळातलं 16 वर्षाचं वय आणि आजचं 16 वर्षाचं वय विचार करावा लागतो। अरे बाबांनो, आज ह्या 16, 17, 18, 20 वर्षाच्या मुलाला त्या 70 वर्षाच्या बापाला खांदा द्यावा लागतोय। हे का घडतंय, हे कशामुळे घडतंय? तर याच्या पाठीमागं कारण आलं ते म्हणजे व्यसनाधीन। व्यसनाधीनचं प्रमाण आज वाढलेलं आहे आणि याच्यातून तरुणी बांड पोरं आपलं आयुष्य गमावू लागलेले आहेत। याच्यातूनच आरोग्याच्या समस्या निर्माण होऊ लागल्या आहेत।
व्यसन वासना एका नाण्याच्या दोन बाजू आहेत मंडळी. आणि याच्यापासूनच हा एड्स नावाचा रोग आपल्यापर्यंत येऊन पोहोचतो. याचा पत्ता सुद्धा लागत नाही. कारण ह्या रोगाला वयाची अट नाही, म्हातारा नाही, तरुणा नाही, स्त्री नाही, पुरुष नाही, कोणत्याही वयामध्ये कोणालाही होऊ शकतो. त्याच्या पाठीमाग काय कारण असेल तर व्यसन वासना. याची सुद्धा आपण जबाबदारी घेतली पाहिजे, काळजी घेतली पाहिजे. कारण हा छत्रपती शिवाजी राजांचा महाराष्ट्र आहे मंडळी. तो माझा छत्रपती शिवाजी राजा कसा होता म्हणा. धन्य धन्य शिवाजी राजा राज्याचा गाजा मुजरायो माझा. नवा नवा इतिहास घडवी, लढून शत्रूला सदा रडवी, हुडकून मिळवून झेंडा चढवी, हाजी राहाजी. अशा प्रकारे हा शाहिरी कार्यक्रम सादर होतोय. याच्यातून एकच संकल्पना साकार होतोय मंडळी. आपलं आरोग्य आपल्या हाती. संतांनी जो आपल्याला पाया घालून दिला. कारण मंडळी पायानं चालतं हे जनावर असतं. कुठेही जातं काही खातं पण डोक्यानं चालतो तो माणूस असतो. त्याला सांगावं लागत नाही, शिकवावं लागत नाही. कारण संतांनी विचारच इतके थोर आमच्यापर्यंत पोहोचवलेले आहेत. याची जर का जोपासना आपण केली तर कोणताही रोग आपल्यापर्यंत येऊच शकत नाही मंडळी. याची खबरदारी आपण घ्यायची आहे. आणि याच्यातूनच जर हा क्षयासारखा रोग आपल्यापर्यंत येऊन पोहोचला, याचाच अर्थ टीबी. एक महिन्यापेक्षा जास्त आपल्याला जर का सतत खोकला, संध्याकाळी येणारा ताप, आपल्या वजनामध्ये असणारी घट, या समस्येने जर आपण ग्रासलेलं असेल तर जरूर आपण आपल्या रक्ताची तपासणी आपल्या जवळ असणाऱ्या ग्रामीण रुग्णालय असेल, प्राथमिक आरोग्य केंद्र असेल, जिल्ह्याच्या ठिकाणी जर सिव्हिल हॉस्पिटल आहे तिथं आपल्या रक्ताची तपासणी प्रथमतः करून घेतली पाहिजे. कारण ही तपासणी तुम्हाला त्या ठिकाणी मोफत करून दिली जाते. मोफत म्हणजे लक्षात आलं ना मंडळी, फुकट. जर का अशी आरोग्याची समस्या आपल्यापर्यंत पोहोचलेलीच असेल तर आपण आपल्या रक्ताची तपासणी प्रथमतः करून घेणं गरजेचे आहे. कारण आपण आपल्या रक्ताची तपासणी केल्याशिवाय आपल्या या रोगाचा आणि त्या रुग्णाचा कोणत्या प्रकारचा रोग जडलेला आहे याचं निदान लागू शकत नाही. आणि आज ही तपासणी आपल्याला इथं मोफत करून दिली जाते. तरी सर्वांनी याचा लाभ घेतला पाहिजे. अनेक योजना शासनाने आपल्यापर्यंत पोहोचवलेल्या आहेत. कोणकोणत्या सांगाव्यात त्या आपल्याला माहीतच आहेत. पण मी अजून एकदा रिव्हिजन म्हणून सांगते. नवीनच योजना आपल्यापर्यंत येऊन पोहोचलेली आहे. प्रधानमंत्री मातृत्व वंदना योजना ही योजना गरोदर महिलांच्यासाठी आहे मंडळी. प्रधानमंत्री मातृत्व वंदना योजना याचा लाभार्थी आपण झाली पाहिजे. आणि याच्यासाठी आपण आपल्या घरामध्ये जी गरोदर माता असते, कुणाची बहीण असेल, कुणाची पत्नी असेल, कारण या स्त्रीच्या जन्मातून अनेक नाती निर्माण होत असतात. हिच्या गरोदरपणे आपण हिच्या नावाची नोंदणी आपण प्रथमतः सरकारी दवाखान्यामध्ये केली पाहिजे. आणि या योजनेचा लाभ आपण घेतला पाहिजे. याला पहिला हप्ता जो मिळणार आहे तो 1000 रुपयाचा मिळणार आहे. पण हे केव्हा जर का आपण या गरोदर मातेची नावाची नोंदणी सरकारी दवाखान्यामध्ये केली तरच. आणि या योजनेचं नाव काय आहे माहिती आहे का मंडळी? या ठिकाणी पॉम्पलेट्स सुद्धा आहेत. त्या प्रत्येकाने आपल्या सोबत घेऊन जायचे आहेत, आपल्या शेजापाजाऱ्यांना दाखवायचे आहेत. आपण ही इथं स्वतः वाचायचेच आहेत आणि या योजनांचा लाभ आपण घ्यायचा आहे. कारण ते फक्त आपल्याने आपल्यासाठीच आहे मंडळी. आपण आपला एक जर का हात आपण शासनाच्या हातामध्ये दिला तर शासन त्याचं 2 हात पुढे करून आपल्याला मदत करायला तयार आहे. पण आपण इथपर्यंत पोहोचलं पाहिजे. आणि याच्यासाठीच हे आरोग्य शिबिर आहे मंडळी. हे आरोग्य शिबिर काय घ्यायचं, याच्या पाठीमागं काय उद्देश असेल की बाबांनो
आपला गाव सुधारला पाहिजे, गावामधील प्रत्येक युवक सुधारला पाहिजे. याच्यासाठी आपल्या आरोग्याची काळजी आपण घेतली पाहिजे. पूर्णपणे व्यसनमुक्त राहण्याचा प्रयत्न केला पाहिजे. कारण सर्व कारणांचं जे मूळ आहे ते या व्यसना पाठीमागच लपलेलं आहे. आणि याच्यासाठी राष्ट्रसंत आपणा पुढे शिकवण देत आहेत, संदेश पोहोचवत आहेत. आपल्या भजनाच्या माध्यमातून, कीर्तनाच्या माध्यमातून हे आपण लक्षात ठेवले पाहिजेत मंडळी. अहो आठवतो इतिहास, जर का जिजाईची जन्माला आली नसती तर आम्हाला शिवाजी महाराज कळले नसते. बाबासाहेब जन्माला केव्हा आले? ज्यावेळी आमची भीमाई जन्माला आली. यावेळी याच्यासाठीच या आरोग्य शिबिराचा लाभ आपण घ्यायचा. आणि याच्यामध्ये अजून एक समस्या, प्रत्येकाला मुलगा 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 म्हणजे वंशाचा दिवा मानला जातो. पण मंडळी, मुलगा म्हणजे वंशाचा दिवा हे जरी खरं असलं तर मुलगी म्हणजे वंशाची पंक्ती असते. ज्योतीने ज्योत लागते हो. अहो येऊ द्या तिला जन्माला, बनू द्या तिला झाशीची राणी, अहिल्या देवी तारा राणी. कारण आपल्या त्या अनुकूल परिस्थितीमध्ये कर्तबगारीने ज्याने हा देश घडवला याच्यामध्ये महिलांचा मोठा सहभाग होता. झाशीची राणी असेल, राणी चन्नम्मा असेल, किती नावं घ्यावी, तारा राणी, अहिल्या देवी होळकर, या महिलांनी इतिहास घडवला. जिजामातेच्या पोटामध्ये अंगार घुमसला म्हणून हे स्वराज्य निर्माण झालं. ते कसं म्हणा, जिजामातेच्या पोटी घुमसला गुलामीचा अंगार, खरोखर गुलामीचा अंगार, खरोखर गुलामीचा अंगार. वीर शिवाजी स्वातंत्र्याचा तो पहिला हुंकार, जिजामातेचे स्वातंत्र्याचे स्वप्न पूर्ण झाले, खरोखर स्वप्न पूर्ण झाले, खरोखर स्वप्न पूर्ण झाले. महाराष्ट्र हिंदवी स्वराज्य शिवाजी राजे घडले हे कोणामुळे घडले? जिजामातेमुळे घडले. म्हणून या शाहिराची अपेक्षा की जिजाई जन्माला यायला हवी. पण मंडळी, आपण मुलगा 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 म्हणजे वंशाचा दिवा. अरे पुत्र जन्माला यायचा गुंडा, ज्याचा तिन्ही लोकी गाजावा झेंडा. मुलगा जन्माला यावा, जरूर यावा, पण तो कसा? छत्रपती शिवाजी महाराज, भगतसिंग, राजगुरु, सुखदेव. 23 मार्च कालच झाला भगतसिंगांचा स्मृती दिन. अरे आठवतो इतिहास, काय बाई होतं त्या वीरांचं. अवघ 14-15 वर्षाचं वय, ज्यांनी आपल्या या मातृभूमीसाठी, आपल्या देशासाठी गळ्याला फास भरला. हा आमचा इतिहास आहे मंडळी. आणि आज शासनालाही आरोग्य शिबिर राबवावी लागतायत, गावागावामध्ये जाऊन राबवावी लागतायत. कारण तो जुना काळ वेगळा होता, जुनी माणसं वेगळी होती, त्या काळामधलं खाणंही वेगळं होतं. आता आलं ना हायब्रिड, आणि त्याच्यावरती वेगवेगळी मारली जाणारी औषधं तुम्हाला माहीतच आहेत मंडळी. आणि याच्या सर्व कारणामुळे आपल्याला आरोग्याच्या समस्या निर्माण व्हायला लागल्या. आणि याच्यासाठीच हे आरोग्य शिबिराचं नियोजन, आपल्या समस्यांचं निवारण व्हावं याच्यासाठी. आणि यातील प्रामुख्याने विषय मुलगा आणि मुलगी याचा भेदभाव आपण पाहिला असेल. मगाशीच एक इथून गाडी जात होती, याच्यावरती बोर्ड लावलेला होता की बाबांनो, मुलग्याचा हव्यास कशाला, मुलगी सुद्धा दिवा लावू शकते. कारण याची जिवंत उदाहरण आपण इतिहास पाहतोय. जर का जिजाई नसत्या तर शिवाजी महाराज घडले नसते, भीमाई नसत्या तर बाबासाहेब घडले नसते. ही जिवंत उदाहरण आपल्या डोळ्यासमोर आहेत. तरी सुद्धा आपण मुलगा आणि मुलगीचा भेदभाव करतो. इथं जनन दर लावलेलाच आहे मंडळी. आपल्या जिल्ह्यामध्ये जवळजवळ 1000 मुलांच्या पाठी किंवा 87 मुलांनी लग्न करायचं कोणाशी, कोणाचं करायचे मामा? का हिमालयामध्ये जाऊन जप करत बसायचा? याच्यासाठी नवऱ्याला बायको
मुलगी वाचलीच पाहिजे, कारण ही सेवा प्रत्येकाच्या गावोगावी घेतला पाहिजे मंडळी. हँडलॅम्पच्या माध्यमातून, महालाभ शासनाच्या माध्यमातून सर्व प्रकारच्या कितीही महागड्या सर्व मोफत उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत. तरी सर्व गरजू रुग्णाने याचा जरूर लाभ घेतलाच पाहिजे. थायरॉइड पासून ते सर्व महागड्या तपासण्या मोफत करून देण्यात येतात. पण हे केव्हा पोचलो, कारण ह्या योजना आपल्याला जवळ गावापर्यंत येऊन पोहोचलेल्या आहेत. पण याचा लाभ आपण घेतला पाहिजे मंडळी, आणि याचा लाभ आपण जरूर सर्व स्टाफ, SP झांबरे, HLLL DC महालॅब सांगली यांनी हा सर्व स्टाफ मंडळी आपल्या या आरेवाडी गावामध्ये या जिल्हा परिषद सांगली आरोग्य विभाग आणि माननीय स्वर्गीय